नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण तिखट मिठाच्या मेथीची पुरी कशी करायची ते बघणार आहेत। खूप छान अशी लागते ही पुरी, खमंग, क्रिस्पी आणि खुसखुशीत लागते। तर सगळ्यात अगोदर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। आणि त्यामध्ये आपण आज मेथीची पुरी बनवणार आहे। तर त्यासाठी मी इथे मेथीची भाजी स्वच्छ धुवून त्याची पानं घेतली होती। पानं कट करून घेतली, पिठामध्ये ते टाकून घेतली। नंतर थोडीशी हळद टाकून घेतली, चवीपुरतं मीठ, ओवा टाकल्यामुळे पुरीला छान असा वास येतो। थोडंसं जिरं आणि धने पावडर त्यामध्ये टाकून घेतली आहे। थोडंसं लाल तिखट, आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। थोडं पाणी टाकून घ्यायचं, एकदाच पाणी टाकायचं नाही, त्यामुळे पीठ खूप पातळ होईल। थोडं पाणी टाकून सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे। बघू शकता तुम्ही, मी थोडं पाणी टाकून पीठ मळून घेत आहे। थोडं पाणी टाकून पिठाचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा। हाताला थोडंसं तेल लावून पिठाचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा। बघू शकता तुम्ही, आपला छान मेथीचा गोळा तयार झालेला आहे। पीठ आपण रेस्ट करायला ठेवलेलं होतं। नंतर आपण पीठ रेस्ट झाल्याच्या नंतर त्याचे छोटे बॉल बनवून घेणार आहेत। तोवर गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल असं कडकडीत तापवून घ्यायचं आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या। तुम्ही त्याची चपाती लाटून ही वाटीच्या आकाराने पुऱ्या बनवू शकता, किंवा छोटे बॉल बनवून सुद्धा पुऱ्या लाटून घेऊ शकता। छान गोल आकारामध्ये पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि तेलामध्ये पुरी सोडून घ्यायची। पुऱ्या तळताना गॅसची हीट कमी करून घ्यायची। पुऱ्या टाकल्याच्या नंतर झाऱ्याच्या मदतीने व्यवस्थित खालीवर मिक्स करून घ्यायच्या पुऱ्या। पुरीचा छान असा खमंग वास येत आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। मेथी, मसाला, धणे, जिरे, ओवा असल्यामुळे पुरीला खूप छान खमंग वास येत आहे आणि खायला एकदम भारी लागते ही पुरी। लहान मुलांच्या डब्याला किंवा कुठे, म्हणजे जर घरातलं कोणी प्रवासाला वगैरे जात असेल तर तुम्ही या पुऱ्या देऊ शकतात। आणि या पुऱ्या कमीत कमी 5 ते 6 दिवस काहीच होणार नाही या पुऱ्याला। खायला एकदम टेस्टी लागतात। झाऱ्याच्या मदतीने
सर्व पुऱ्या तेलातल्या काढून घ्यायच्या। आणि अशाच प्रकारे मी दुसऱ्याही पुऱ्या लाटून तेलात सोडून घेत आहे। पुरी आपली खूप छान तळत आहे। किंवा तुम्ही एकदाच पुऱ्या बनवून घेऊन सुद्धा तळू शकता किंवा एक एक लाटून सुद्धा तळून घेऊ शकता। ही पुरी चहा बरोबर खायला खूप छान लागते किंवा बटाट्याची भाजी असेल तर त्याबरोबरही खायला खूप छान लागते। मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता तुम्ही। किंवा चहा बनवला असेल, आल्याचा चहा बनवलेला असेल तर त्याबरोबर एकदम भन्नाट लागते। आपली पुरी बनवून तयार झालेली आहे। खूप छान अशी पुरी झालेली आहे। अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। पुरी खूप छान दिसत आहे। खुश रहा, आनंदी रहा।